कधी-कधी ना आपण ज्या गोष्टींची अपेक्षाही केलेली नसते किंवा ज्या गोष्टींचा साधा विचारही आपल्या मनात आलेला नसतो, त्या गोष्टीसुद्धा आपल्या आयुष्यात अगदी सहज घडून जातात. आपण तर फक्त एका छोट्याशा आनंदाची अपेक्षा केलेली असते, पण देव मात्र आपल्या ओंजळीत त्याहीपेक्षा कितीतरी जास्त आनंद टाकून जातो. आणि माझ्यासोबतही अगदी असंच काहीसं झालेलं आहे. आता ते काय झालंय हे मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी हाय, हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. 30 जुलै 2026 ह्या दिवशी माझ्या यूट्यूब चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालं. पण खरं सांगायचं तर ना, हा प्रवास सुरू करताना इतक्या कमी वेळात माझा चॅनल मॉनिटाईज होईल, इतक्या लोकांचं प्रेम मिळेल असा स्वप्नातही मी विचार केला नव्हता. यूट्यूब सुरू करण्याच्या आधी मी बाकीच्या लोकांचे जेव्हा व्हिडिओ बघायचे ना, त्यांचे व्लॉग्स बघायचे आणि मनात तेव्हा यायचं, की अरे आपलाही एक असा यूट्यूब चॅनल असावा आणि आपलंही आयुष्य जे आहे, छोटे-छोटे क्षण जे आहेत ते आपण लोकांसोबत शेअर करावे. आणि त्या उत्साहात ना मी पहिल्यांदा एक चॅनल सुरूसुद्धा केला होता. पण गंमत म्हणजे त्या चॅनलवर मी एकही व्हिडिओ अपलोड केला नाही. कारण त्यावेळी ना एडिटिंग किंवा शूट कसं करायचं, थंबनेल, अपलोड या सगळ्या गोष्टींबद्दल मला काहीही माहिती नव्हती. मी YouTubeचा असा काही अभ्याससुद्धा केला नव्हता आणि त्यामुळे ना काही कारणांमुळे तो चॅनल तसाच राहून गेला. आणि मग 4-5 महिन्यांनी मी पुन्हा एकदा स्वतःला एक नवी संधी द्यायचं ठरवलं आणि नव्याने सुरुवात केली. आणि तेव्हाच प्रियांका दिनेश व्लॉग्स हा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला चॅनलचं नाव वेगळं होतं. पण नंतर मला वाटलं, की या प्रवासात माझ्या मिस्टरांचा जितका मला सपोर्ट आहे आणि तितकाच त्यांचाही या चॅनलमध्ये वाटा आहे. म्हणूनच मी चॅनलचं नाव बदलून प्रियांका दिनेश व्लॉग्स असं करायचं ठरवलं. आणि आज मागे वळून बघताना असं वाटतं, की या एका वर्षात मी फक्त व्हिडिओ बनवायला शिकले नाही बरं का, तर संयम, सातत्य आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्यासारखं एक सुंदर कुटुंब मला या YouTubeमुळे मिळालं. तुमच्या प्रत्येक लाईक, कमेंट, शेअर आणि प्रेमामुळेच हा प्रवास इतका खास बनला आहे ना, त्यासाठी मनापासून खूप 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 आभारी आहे मी तुमची. आणखी एक गोष्ट म्हणजे आज मी तुमच्यासमोर म्हणजे कॅमेऱ्यासमोर अगदी सहजपणे बोलू शकते. पण सुरुवातीला तसं अजिबात नव्हतं. खरं तर मी कधीच कॅमेऱ्यासमोर बोलले नव्हते आणि लोकांसमोर इतकं मनमोकळेपणाने बोलायची मला सवय नव्हती. आणि पहिला व्हिडिओ शूट करताना मला किती वेळ लागला होता, हे आज आठवलं तरी मला हसू येतं. आणि एक छोटासा सीन भरपूर काही वेळापर्यंत मी शूट करायची आणि एक छोटासा शॉट घेऊन मी तो शॉट पुन्हा-पुन्हा बघायची, की मी हे बरोबर शूट केलंय का? किंवा कसं आहे? ते समोरच्याला काय वाटू शकतं? या सगळ्या गोष्टींवर मी तास-तासभर ते बघत बसायची व्हिडिओ आणि मग मी तो व्हिडिओ टाकायची किंवा मग व्हॉईस रेकॉर्डिंग करताना मी आता काय बोलू? किंवा हे लोकांना आवडेल का? असे कितीतरी प्रश्न मनात असायचे आणि एडिटिंग तर माझ्यासाठी पूर्णपणे नवीनच होतं. एक साधा व्हिडिओ एडिट करायलाही मला तासनतास जायचे आणि त्यामध्ये व्हॉईस ओव्हर रेकॉर्ड करताना एकच ओळ अनेक वेळा बोलायला लागायची. कारण ना स्वतःचा आवाज ऐकायची सवय नव्हती. कधी शब्द चुकायचे, कधी आत्मविश्वास कमी पडायचा. पण रोज थोडं-थोडं शिकत गेले आणि आजही शिकतेच आहे. आज जर तुम्ही माझा पहिला व्लॉग जर पाहिला आणि आत्ताचा व्लॉग जर पाहिला, तर तुम्हालाच खूप मोठा फरक जाणवेल आणि तो फरक एका दिवसात आला नाहीये. तो रोज थोडी-थोडी मेहनत करून, सातत्य आणि चुका स्वीकारून त्यातून शिकल्यामुळे तो आलाय. आणि म्हणूनच तुमच्याही मनात कधी YouTube सुरू करण्याचा विचार आला असेल, पण मला कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाही, मला एडिटिंग नाही येत किंवा लोकं काय म्हणतील म्हणून तुम्ही जर थांबला असाल ना, तर एकदा नक्की सुरुवात करा. कारण सुरुवातीला परफेक्ट असणं गरजेचं नसतं. पण सुरुवात करणं खरंच गरजेचं असतं आणि बाकीचा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो, शिकवत असतो. YouTubeने मला फक्त एक प्लॅटफॉर्म नाही दिला, तर एक वेगळा आत्मविश्वास आणि अनुभव आणि आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन सुद्धा दिलाय आणि त्यासाठी मी या प्रवासाची कायम ऋणी राहील. City lights blink, they got secrets to तर चला, गेल्या काही दिवसांमध्ये मी काही झाडं आणली होती आणि त्या झाडांपैकी हे एक झाड आहे, ते म्हणजे हे जुईचं झाड. इतका सुंदर सुवास येतो ह्या जुईच्या झाडाला जी काही फुलं येतात ना, छोटी-छोटी अशी चांदण्यांसारखी किंवा आपण मोगऱ्यासारखी ही फुलं म्हणू शकतो.
आणि खरंच इतका सुंदर सुवास येतो ह्या फुलांचा. म्हणजे मी किचनमध्ये जरी काम करत असेल ना, तरी ह्या झाडाला जेवढ्या पण काही कळ्या येतात किंवा फुलं उमलली ना, तरी त्यांचा खूप सुंदर सुवास येतो. आणि त्याचसोबतच मी काही कारल्याचं झाड लावलं होतं. आता कारल्याचं झाड नाही म्हणता येणार, मी बिया टाकल्या होत्या आणि त्या बिया छान उगवल्या होत्या आणि त्याला असं वेल फुटलेली आहे, ही कारल्याची जी आहे ती. मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये सुद्धा दाखवलं होतं. आणि हे कारल्याचे बी जे होते ना, तर मी ते असंच टाईमपास म्हणून मी कुंडीमध्ये टाकून दिलेले. म्हटलं आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं असं. आणि जेव्हा आपण अशाच काही हेतूने काही झाडं लावतो ना, ती झाडं मात्र मस्त उगवतात असं मला वाटतं. आणि आता ह्या कारल्याच्या वेलीला इतकी सुंदर-सुंदर, छोटी-छोटी अशी कारली आली आहेत ना आणि मी बघून इतकी खुश झाले होते ना ती कारली आणि म्हणून आहोंना इथे बोलावून घेतलं होतं मी आणि म्हटलं, "बघा ह्या कारल्याच्या वेलीला किती छान-छान अशी कारली आली आहेत." आणि ते मला म्हणत होते, की "आता ह्या कारल्यांचं तू काय करणार? भाजी करणार? ती तर मी काही खाणार नाही." तर म्हटलं, "तुम्ही नका खाऊ. मी अशी छान-छान मस्त असं चॉप करून मी ती खाईन, फ्राय करून." असं मी त्यांना सांगत होते. आणि खरंच आपण जेव्हा काही झाडं लावतो मनापासून किंवा कशीही का होईना, जेव्हा आपल्या त्या झाडांना फुलं येतात, फळं येतात, त्यावेळी जो आनंद होतो ना, तो मी तुम्हाला शब्दात व्यक्त नाही करू शकत. जर जर कोणी गार्डनर असेल तर ते रिलेट करू शकत असतील. तर चला आता माझ्या या कारलीच्या वेलीला किती छान-छान कारली आलेली आहेत छोटी-छोटी. आता ही मोठी होतील की नाही होतील मला माहिती नाही. पण आता जेवढी पण काही कारली आलेली आहेत ना, तेवढी मी तुम्हाला इथे दाखवते. बघा ही अशी काही कारली माझ्या ह्या वेलीला आलेली आहेत. आणि मी म्हणजे म्हटलं ना, की कधी-कधी आपण ज्या गोष्टींची अपेक्षा पण केलेली नसते ना, त्या गोष्टी आपल्या आयुष्यात होऊन जातात. आता मी एकदम म्हणजे टाईमपास म्हणून ही कारल्याचं बी जे आहे ना, ते टाकलं होतं कुंडीमध्ये आणि अक्षरशः त्याला आता ही कारली पण आली आहेत आणि खरंच खूप मला आनंद झाला होता. ही छोटी-छोटी एकदम क्यूट अशी कारली झाली आहे आणि ही वेल ना पूर्णपणे बेडरूमच्या विंडोला सुद्धा गेली आहे. आता तिथे पण तुम्हाला बघा अशी येलो-येलो छोटी-छोटी फुलं दिसत असतील. तिकडे सुद्धा कारली आली आहेत अशी छोटी-छोटी. मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन बेडरूमची विंडो. मला बेडरूमच्या विंडोमध्ये सुद्धा काही झाडं वगैरे लावायची आहेत आणि बेडरूमची विंडो सुद्धा अशी छान मस्त हिरवीगार करायची आहे. ॲक्चुअली तसं बघायला गेलं तर पहिली ही सगळी झाडं बेडरूमच्या विंडोमध्येच होती. पण नंतर तिथे काहीच ऊन लागत नव्हतं किंवा काय झाडं तिथे मरून जात होती. म्हणून मग मी ती झाडं काढून किचनमध्ये लावली आहेत. पण आता मी पुन्हा विचार करते, की ज्या झाडांना सावलीची गरज असते किंवा नाही का सावलीत सुद्धा छान झाडं उगतात अशी झाडं मी तिथे लावेन बेडरूमच्या विंडोमध्ये. का तर म्हणजे बेडरूम सुद्धा माझा मस्त असा फ्रेश वाटला पाहिजे. आता मी तुम्हाला म्हटलं ना, की मी घरामध्ये सतत काही ना काही चेंजेस करत असते आणि हे स्टँड मी पुन्हा एकदा आतमध्ये हॉलमध्ये आणून ठेवलंय. कधी-कधी ना जुन्याच वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवल्या तरी त्या नवीन वाटायला लागतात आपल्याला आणि हे होतं. खरंच तुम्ही करून बघा. भले जुन्या वस्तू असतील तरी त्या आपण जर जागा चेंज केली, छान अशा व्यवस्थित अशा जागेवर जरी ठेवल्या ना, तरी त्या नवीन वाटायला लागतात. आता ह्या स्टँडवरती जे तुम्हाला मनी प्लांट्स दिसतायत छोट्या-छोट्या कुंड्यांमध्ये, तर हे जे मी कटिंग लास्ट ब्लॉगमध्ये जे लावले होते ना, तर हे कटिंग बघा अशा पद्धतीने ते ग्रो झालेत मस्तपैकी आणि खरंच खूप छान ग्रो होत आहेत हे मनी प्लांट तुम्हाला इथे दिसत असतील. City lights blink, they got secrets to spill. Painted asphalt whispers a soulful chill. तर आता म्हटलं चला मस्तपैकी रेडी होऊया. आज मस्तपैकी मी साडी वेअर केली आहे आणि ती का केली आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. तसं बघायला गेलं तर तयार व्हायला काही नेहमी खास कारणच पाहिजे असं काही नाही. कधी-कधी फक्त स्वतःसाठी सुद्धा तयार व्हायला हवं माणसाने आणि आपण दिवसभर घर, काम, कुटुंब ह्या सगळ्यांमध्ये ना इतके गुंतून जातो, की स्वतःसाठी 2 मिनिटं काढायलाही विसरून जातो. पण एखादी छानशी साडी घातली, थोडंसं तयार झालो, आरशात स्वतःकडे बघून हसलो, की मन आपोआप छान होतं. तर बहुतेक वेळा ना तुम्ही मला ट्रॅक पॅन्ट किंवा टी-शर्टमध्येच बघत असता किंवा प्लाझोमध्ये बघत असता.
तर म्हटलं चला आज मस्तपैकी रेडी होऊया आणि साडी घालून मस्त असं रेडी झालं ना, स्वतःला सुद्धा छान वाटतं. मला स्वतःला साडी घालायला भरपूर आवडतं. पण घरामध्ये कामं किंवा ह्या बाकीच्या गोष्टी असतात म्हणून मग मी कधी-कधी ते इग्नोर करते. पण म्हटलं चला आज मस्तपैकी साडी घालून तयार होऊया आणि तुम्ही थंबनेल बघितलंच असेल, तर त्यावरून तुम्हाला समजलंच असेल, की मी रिसेंटलीच काही मस्तपैकी अशा कॉटनच्या साड्या घेतलेल्या आहेत आणि त्याच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आता कॉटनच्या म्हणजे आता साड्या जर तुमच्यासोबत शेअर करणार आहेत, तर त्याच मूडमध्ये मी सुद्धा छान तयार व्हायला हवंच ना. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, स्वतःवर प्रेम करणं म्हणजे फक्त मोठ्या गोष्टी करणं नाहीये. तर कधी-कधी स्वतःसाठी आवडीची साडी घालणं, आवडीचे कपडे घालणं किंवा थोडंसं तयार होणं आणि स्वतःच्या चेहऱ्यावरचं हसू पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. ही जी साडी मी घातली आहे ना, ही सुद्धा मी आत्ताच घेतलेली आहे आणि मस्तपैकी पिंक रेड असा हा कलर आहे साडीचा आणि त्यामुळे मी असं पिंक रेड कलरचे असे हे झुमके म्हणजे इयरिंग्स म्हणू शकतो आपण ते घातलेत आणि खरंच खूप सुंदर वाटते ही साडी. जेवढी व्हिडिओमध्ये छान दिसते ना, तेवढी समोर सुद्धा छान वाटते आणि त्यावरती मी अजून काही ब्लाउज घेतला नाही. मी विचार केला होता यावरती ना, असा व्हाईट कलरचा ब्लाउज घेईल. आता ही प्राजक्ताच्या फुलांची साडी मला ही ॲक्चुअली कॉटनमध्ये घ्यायची होती. पण ही मी शॉपमधून घेतली होती आणि मग मला ती काही तशी मिळाली नाही कॉटनमध्ये म्हणून मी ही काहीतरी विचित्र सिल्क म्हणून असं काहीतरी आहे, तर त्यामध्ये घेतली होती. आता त्या शॉपवाल्याने मला विचित्र सिल्क असं ह्या फॅब्रिकचं मला नाव सांगितलं होतं बरं का. तर आता इथे बघा हा छोटासा पिंपल मला आला होता आणि तो डाग सोडून गेलाय नेहमीप्रमाणे. तर चला असो, आता ह्या साडीवरती मी ब्लाउज घ्यावा की नाही घ्यावा मला सांगा. जर हा मॅच होत असेल, तर मी काय अजून नवीन वेगळा काही ब्लाउज घेणार नाहीये. तर आता ह्या मस्तपैकी हिरव्यागार अशा माझ्याकडे बांगड्या आहेत आणि त्याच मी यावरती घालणार होते. आता ॲक्चुअली मी विसरले होते. पण इतकं सुंदर वाटत होतं ना ह्या बांगड्या याच्यावरती, म्हणजे असा कॉन्ट्रास्ट जो कलर आहे ना, तर तो जात होता आणि बघा किती मस्त वाटतायत ना ह्या बांगड्या. तर चला आता ही प्राजक्ताची जी साडी आहे, तर ती आता रिसेंटली किती फेमस झाली होती तुम्हाला माहितीच आहे आणि म्हणूनच मला ही साडी घ्यायची होती. पण घाईघाईमध्ये म्हणजे आमच्या फ्रेंड्सचं मिळून चाललं होतं, की सगळ्यांनी सेम साड्या घेऊन मस्तपैकी शूट करूया, पण ते काही आम्हाला जमलं नाही. पण आता मग मी ती घरातच घालून टाकली आणि आता गणपती तर येतच आहे, तेव्हा सुद्धा मी ही साडी नक्की घालेन आणि तेव्हा मी असा विचार करत होते, की याच्यावरती कॉटनचा असा ब्लाउज घ्यावा व्हाईट कलरमध्ये पफ स्लीव्हजमध्ये. पण आता विचार करते, की मी घेऊ की नको? कारण हा सुद्धा ब्लाउज याच्यावरती मस्तच जातोय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा. आता ह्या साडीचं सुद्धा फॅब्रिक खूप छान आहे. खूप स्वस्तात ही साडी मी घेतली होती. 700 ते 800 रुपयामध्ये काहीतरी ही साडी मी घेतली आहे आणि खरंच खूप सुंदर साडी मिळाली आहे मला ही. आपण साड्या पण अशाही 2 ते 4 वेळा घालतो आणि नंतर ठेवून देतो. मग मला असं वाटतं, की ठीकच आहे 700-800 म्हणजे काहीच नाहीये. तर आता मी काही जास्त असा काही मेकअप केला नव्हता. मिनिमल असा मेकअप केलाय आणि इथे मी हायलायटर म्हणून स्ट्रोब क्रीम यूज केलेली आहे. बाकी काहीच नाही. हा लूक तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खरं सांगू का, खूप दिवसानंतर साडी मी वेअर केली होती आणि मला स्वतःलाच खरंच खूप छान फील होत होतं. असं वाटत होतं, की खरंच आपण काहीतरी स्पेशल आहोत आणि नेहमी-नेहमी काय ते पॅन्ट आणि टी-शर्ट किंवा प्लाझो घालायचे ना, म्हणून मग मी असं काहीतरी वेगळं ट्राय केलं होतं. तर चला आता तासनतास मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये आपण स्वतःला कितीही बघितलं, तरी आपलं मन काही भरणार नाहीये. तर आता मी पटापट मी ज्या पण काही कॉटनच्या साड्या घेतलेल्या आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि ह्या सगळ्या जेवढ्या साड्या आहेत ना, मला इतक्या आवडलेल्या आहेत, इतक्या सुंदर आहेत ना आणि ह्या मी Instagram पेजवरून मागवलेल्या आहेत. मी Instagramचं पेज खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही पर्चेस करू शकता. हा कोणताही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. मला खरंच ह्या साड्या खूप आवडल्यात म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतीये. त्यातली ही एक पहिली साडी ती म्हणजे मल कॉटन. आता मल कॉटनच्या साड्या किती ट्रेंडिंगमध्ये आहेत तुम्हाला माहितीच आहे आणि त्यातल्या त्यात हा पिंक, बेबी पिंक कलर इतका सुंदर दिसतोय आणि त्याला जे खाली कॉन्ट्रास्टमध्ये टसल्स आहेत. हे तर इतके छान दिसतायत ना, मला या टसल्समुळे ही साडी खूप आवडली आणि आता गणपती येतायत, तर मी विचार केला होता, की मस्त-मस्त अशा कॉटनच्या साड्या घेईल आणि मग मी त्या गणपतीमध्ये वेअर करेन, म्हणून मी त्यासाठी ह्या घेतल्या होत्या. आता ही जी साडी आहे ना, त्यावरती असे छोटे-छोटे कॉन्ट्रास्टमध्ये जे आहेत ना, फ्लॉवर्स आहेत पूर्ण साडीवरती तुम्हाला इथे दिसत असेल. आता ह्या साडीमध्ये मेहंदी कलर आहे, पुन्हा स्काय ब्लू कलर आहे, येलो कलर आहे
आणि पिंक कलर आहे. यामध्ये तुम्ही कोणताही ब्लाउज वेअर करू शकता. ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस नाही आहे. तुम्हाला वेगळा म्हणजे घ्यावा लागेल. म्हणजे आता मी वेगळा घेणार आहे यावरती ब्लाउज. बघूयात कसा मिळतोय, कसा नाही. आता ह्यावरती बघा, हे म्हणजे कापडच इतकं आता मल कॉटन म्हटल्यावरती तुम्हाला कळालंच असेल, की याचं सूत कसं असेल ते. म्हणजे मला बघूनच ना असं झालेलं, की मी कधी ही साडी वेअर करते असं झालं होतं आणि कॅमेरामध्ये तर बघा इतका सुंदर दिसतोय ना हा कलर. भले समोर कसाही वाटू दे, पण कॅमेरामध्ये जेव्हा आपण फोटो काढू, व्हिडिओ काढू, तेव्हा मात्र हा कलर खूपच सुंदर दिसणार आहे. आता माझ्यावरती बघा हा कलर असा काहीसा दिसतोय आणि इतका मला आवडलाय ना, मी तुम्हाला शब्दात पण नाही सांगू शकत. आता ही जी साडी आहे ना, ही मी Instagram पेजवरून मागवली होती. सुतिजा म्हणून Instagramचं पेज आहे त्यांचं आणि त्यावरतून मी मागवली होती आणि मी फर्स्ट टाईम Instagramच्या पेजवरून असं काहीतरी ऑर्डर केलं होतं. आता हा ब्लाउज जो मी वेअर केलाय, तो सुद्धा ह्याच्यावरती असं वाटतंय की मॅच होतोय. होतोय की नाही मला कमेंट करून सांगा म्हणजे माझे ब्लाउजचे पैसे वाचतील बाकी अजून काही नाही. तर आता माझा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो खरंच खूप छान होता. ती मला म्हणाली पण, की "तुला म्हणजे तुम्हाला साडी आवडेल खरंच" आणि खरंच मला साड्या आवडलेल्या आहेत त्यांच्या. खूप मस्त साड्या आहेत. आता ह्या 2 साड्या आहेत. अजून एक आहे ती मी तुम्हाला दाखवते. त्याचे टसल्स जे आहेत ना, मी या टसल्सच्या तर प्रेमातच पडली आहे. म्हणजे का माहिती का मला टसल्सवरती एवढं प्रेम आहे ना, म्हणजे मला खूप आवडतात टसल्स. तर चला आता अजून एक साडी आहे, ही मी एक्झिबिशनमधून घेतली होती. मी एक शॉर्टमध्ये सुद्धा ही साडी तुमच्यासोबत शेअर केली होती. पण म्हटलं चला आता ही सुद्धा मल कॉटनमध्ये साडी आहे. तर ही पण तुमच्यासोबत शेअर करूया आणि कलर बघा साडीचा, म्हणजे इतका सुंदर कलर आहे ना, म्हणजे सांगू शकत नाही मी. इतका म्हणजे मला खूप आवडला होता आणि हल्ली माझं जे कॉटनच्या साड्यांवरती जे प्रेम वाढत चाललंय ना आजकाल, ते मी तुम्हाला शब्दातच नाही सांगू शकत आहे. आता ह्या साडीचा जो हा पदर आहे ना, म्हणजे एकदम मिनिमल डिझाइन आहे या पदरावरती सुद्धा आणि ह्याला सुद्धा असे पिंक कलरचे टसल्स आहेत कॉन्ट्रास्टमध्ये आणि मध्ये-मध्ये या सगळ्या साडीवरती अशा छोट्या-छोट्या बुट्ट्या आहेत, म्हणजे वर्क केलेल्या आहे मस्तपैकी आणि खरंच खूप सॉफ्ट साड्या आहेत ह्या. म्हणजे घातल्या ना असं वाटेल, की दिवसभर काढूच नये असं वाटेल. आता याचं सूत पण बघा. मल कॉटन म्हटल्यावरती तुम्हाला समजूनच जात असेल, की ही साडी कशी असेल ते. आणि आता मला असं वाटतंय ना, मी या साड्या कधी घालेल, कधी गणपती येणार आणि मी कधी ह्या साड्या घालणार असं झालंय मला. आणि ह्या साडीवरती हा एक ब्लाउज आहे जो सेम कलरमध्ये आहे. पण मी यावरती विचार करते, की वेगळा कॉन्ट्रास्ट ब्लाउज घेऊ पिंक कलरमध्ये वगैरे कॉटनमध्ये, असा मी विचार करतीये. आता तुम्ही मला सजेस्ट करू शकता, की ह्याच्यावरती कसा ब्लाउज छान वाटेल कॉन्ट्रास्ट की जो सेम कलरचा ब्लाउज आहे तो छान वाटेल? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा आता इथे एवढं ट्रान्सपरंट ही साडी आहे, म्हणजे यामध्ये मॅचिंग पेटिकोट घालावं लागणार आहे. आणि ही जी साडी मी एक्झिबिशनमधून घेतली होती ना, त्यांचं सुद्धा Instagramचं पेज आहे सुरंगी साडी म्हणून. आणि तेव्हा सुद्धा मी फर्स्ट टाईम म्हणजे हे असं एक्झिबिशनमध्ये काहीतरी शॉपिंग केलं होतं आणि खरंच मला ही साडी खूप आवडली होती म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर अजून एक ही ब्लू कलरची साडी आहे. हे वेगळं कॉटन आहे. आता कोणतं हे तुम्हाला पुढे सांगतेच. पण याचा कलर बघा आणि सिक्वेन्सचं वर्क आहे यावरती आणि एकदम प्लेन अशी एकदम साधी सिंपल अशी साडी आहे आणि मस्त असा पिंक कलरचा यावरती याला पदर आहे. असं सिक्वेन्सचं वर्क आहे पूर्ण साडीवरती. बाकी सगळी साडी प्लेन आहे आणि मेन म्हणजे याचा जो पदर आहे ना, तो मला खूप आवडलाय आणि कलर कॉम्बिनेशन हा जो आहे ना पिंक कलरचा तो पदर आहे त्या साडीचा आणि त्यावरती अशी काही डिझाइन आहे. आणि मी तुम्हाला म्हणाले तसं ही साडीसुद्धा कॉटन आहे. फक्त या कॉटनचं नाव त्यांनी विस्कॉस कॉटन असं काहीतरी सांगितलं होतं. आता मी बरोबर म्हणतीये की नाही मला माहिती नाही. पण विस्कॉस कॉटन असं काहीतरी मला त्यांनी नाव सांगितलं होतं. मी त्यांना विचारलं होतं की फुगेल की काय? मला असं वाटत होतं की ही साडी फुगेल. पण जेव्हा मला ती रिसीव्ह झाली तेव्हा मात्र मला कळालं की ही साडी काही फुगणार नाही. आता मी ह्या साड्या पूर्ण वरतून-वरतूनच पाहिल्या होत्या. म्हणजे अशा पूर्ण ओपन करून पाहिल्या नव्हत्या. आता तुमच्यासमोरच मी ओपन करतेय. पूर्णपणे वेअर केल्याच्यानंतर मला ही साडी कळेल की कशी बसतीये, कशी नाही ती. असं बघून तर वाटतंय की एकदम छान सॉफ्ट अशी साडी आहे. बसेल पूर्णपणे अंगाला. एकदा धुतल्याच्यानंतर अजून ती सॉफ्ट होईल असं वाटतंय मला. आणि इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे ह्या साडीचा जो ब्लाउज पीस आहे या साडीवरती दिलेला, तो कॉन्ट्रास्ट आहे. आता पिंक आणि ब्लूचं कॉम्बिनेशन तुम्हाला माहितीच आहे किती छान दिसतं आणि कॉटनचा आहे प्लस त्याच्यामुळे तो अजूनच छान वाटेल. आता हा पूर्णपणे प्लेन ब्लाउज पीस आलेला आहे ह्या साडीवरती. मला असं वाटलं होतं की ह्यावरती थोडीफार अशी काहीतरी डिझाइन वगैरे असेल, पण पूर्णपणे प्लेन आहे हा ब्लाउज पीस. पण प्लेन जरी असला तरी आपण दुसरं कशावर तरी म्हणजे कोणत्या पण साडीवरती आपण वेअर करू शकतो.
आणि मी आता गणपतीमध्ये वेअर करणारच आहे ह्या सगळ्या साड्या. तेव्हा तुम्हाला दिसेलच कशी बसती अंगावरती किंवा माझ्यावर कशी दिसतीये तुम्हाला कळेलच. खूप मस्त फ्रेश कलर वाटतात हे व्हिडिओमध्ये तरी आणि समोर सुद्धा छानच वाटतायत हे कलर. आता समोर आणि व्हिडिओमध्ये बघण्यामध्ये थोडाफार फरक पडतोच कलरचा आणि पदराला बघा हे असं म्हणजे डिझाइन आहे म्हणजे जे धागे-धागे जे आपण म्हणतो. तर याला टसल्स नाहीयेत. असे छोटे-छोटे काय ते टसल्सच म्हणायला लागेल की काय असं मला वाटते आता. असं काहीतरी ती डिझाइन आहे पदराला आणि असा मस्तपैकी असा पदर मागच्या साइडने असा दिसतो घेतल्याच्या नंतर. मला तरी खूप ह्या साड्या आवडल्यात आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत आज ह्या साड्या शेअर करतीये. ही ब्लू साडी आणि फर्स्ट दाखवली ती पिंक साडी मी एका Instagram पेजवरून मागवली. ती म्हणजे सुतीच्यामधून आणि जी मध्ये मोरपंखी कलरची साडी दाखवली ती मी सुरंगी साडीमधून घेतली आहे. त्या दोन्हींचा पेज मी खाली मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता इथे बघा हा पिंक कलरचा जो ब्लाउज आहे ना, तुम्ही अशा पद्धतीने जर स्टिच करून घेतला, तरी तो किती सुंदर वाटेल. मला ना असं मेन म्हणजे साड्यांवरचे जे काठपदराच्या साड्या असतात किंवा अशा कॉटनच्या साड्या त्यांचे हात ना म्हणजे स्लीव्हज असे मोठे छान वाटतात, बघायलाही छान वाटतात समोरून किंवा अशी स्लीव्हलेस सुद्धा छान वाटतात, जसा मी आत्ता घातलाय तसा. तर चला ह्या काही साड्या होत्या ज्या मी रिसेंटली पर्चेस केल्या होत्या आणि त्या तुमच्यासोबत शेअर केल्यात आणि त्या कशा वाटल्यात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आवडल्या तरच घ्या, असं काही फोर्स नाहीये कारण हा व्हिडिओ काही स्पॉन्सर्ड नाहीये. मी कोणत्याही प्रकारचे पैसे घेतलेले नाहीयेत त्यांच्याकडनं. मला खरंच ह्या साड्यांची क्वालिटी आवडली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर चला आता हा सगळा पसारा मला आवरून पण ठेवायचा आहे. तर चला भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग अशा ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, खुश राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. बाय बाय.